नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील पीक विमा योजनेबाबत 20 जून 2026 पर्यंत आलेल्या सर्वात महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट जाणून घेणार आहोत। राज्यातील शेतकऱ्यांसाठी 1219 कोटी भरपाई मंजूर झाली आहे। कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार या विम्याचा आणि कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक भरपाई मिळणार, सोयाबीन, कापूस आणि तूर उत्पादकांसाठी काय मोठी बातमी आहे आणि सुधारित पीक विमा योजनेत नक्की काय काय बदल झाले आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे। म्हणून व्हिडिओ तुम्ही शेतकरी मंडळींनो शेवटपर्यंत नक्की पहा। आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तब्बल 1219.78 कोटी पीक विमा भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि ही रक्कम जी आहे ती राज्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे। विशेषतः खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना याचा नक्कीच जास्त लाभ मिळणार आहे। आता या भरपाईमध्ये सर्वाधिक लाभ जो आहे तो नांदेड जिल्ह्याला मिळणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे आणि नांदेड जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे भरपाईची जी रक्कम ही जी आहे ती जास्त मंजूर करण्यात आलेली आहे आणि काही भागांमध्ये शेतकऱ्यांना प्रति हेक्टर चांगली भरपाई मिळण्याची शक्यता सुद्धा आहे। आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे की पहिल्या टप्प्यात सोयाबीन पिकाच्या नुकसान भरपाईची जी प्रक्रिया आहे ती आता सुरू करण्यात आलेली आहे आणि ज्या भागांमध्ये पीक कापणी प्रयोग पूर्ण झालेले आहेत त्या भागातील शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यास आता सुरुवात झालेली आहे। म्हणून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आपले खाते आणि विमा स्थिती नक्की तपासून घ्यावी आता। तसेच आता कापूस आणि तूर उत्पादकांसाठी एक महत्त्वाची सुद्धा बातमी आहे, ती म्हणजे की सध्या कापूस आणि तूर पिकांच्या नुकसान भरपाईची प्रक्रिया जी आहे ती जोराने सुरू आहे। मात्र संबंधित अहवाल आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच या पिकांची जी आहे ती भरपाई आता शेतकरी मंडळींकडे वितरित केली जाणार आहे। म्हणून या शेतकऱ्यांना अजून थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते। तसेच राज्यातील अनेक शेतकरी अजूनही पीक विमा भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत। काही ठिकाणी आता कागदपत्र पडताळणी, पीक कापणी अहवाल आणि प्रशासकीय प्रक्रिया सुरू असल्यामुळे विलंब होत असल्याच्या तक्रारीसुद्धा समोर येत आहेत। मात्र सरकारकडून प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। तसेच आता पीक विमा योजनेतील महत्त्वाच्या माहितीबद्दल आपण थोडंसं बघूया। महाराष्ट्रात सुधारित पीक विमा योजना लागू करण्यात आलेली आहे आणि या योजनेनुसार विमा संरक्षण आणि नुकसान भरपाईच्या काही नियमांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत। खरीप पिकांसाठी शेतकऱ्यांचा विमा फक्त 2% ठेवण्यात आला आहे। तर रब्बी पिकांसाठी हा जो हिस्सा आहे हा जो हिस्सा आहे तो 1.5% ठेवण्यात आलेला आहे। यामुळे शेतकऱ्यांवरील जो आर्थिक भार आहे तो खूप जास्त कमी होतो। तसेच अलीकडील अहवालानुसार राज्यातील केवळ 20 ते 22% शेतकऱ्यांनीच पीक विमा योजनेत सहभाग घेतलेला आहे। ही संख्या वाढणे आता आवश्यक असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे, कारण कसं आहे, नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी किंवा दुष्काळ यांसारख्या संकटांमध्ये पीक विमा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आधार ठरतो। त्यामुळे शेतकरी मंडळींनो, सुधारित नियमांमुळे काही शेतकऱ्यांमध्ये संभ्रमसुद्धा निर्माण झालेला आहे। विशेषतः अतिवृष्टी, नुकसान भरपाई आणि दावा प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत। त्यामुळे अधिकृत माहिती आणि शासन निर्णयांकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे। तर शेतकरी मंडळींनो, जर तुम्ही पीक विमा भरला असेल तर तुमची कागदपत्रे, बँक खाते आणि विमा अर्जाची माहिती तुम्ही तपासून ठेवा। कोणतीही सूचना किंवा अपडेट आल्यास त्वरित कारवाई करा आणि ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा। तुमच्या गावातील सर्व शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पीक विमा, PM किसान, सौर पंप योजना, लाडकी बहीण योजना आणि सर्व शेतकरी योजनांच्या ताज्या अपडेटसाठी माझ्या चॅनलला, हे बडी नावाचं चॅनल आहे माझं, त्याला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।